नमस्कार मंडळी, शीतलची दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल आम्हाला एसटीचा कसा अनुभव आला। खूप त्रास झाला, पण जाऊ द्या, असू द्या। त्यानंतर आम्ही घरी गेलो, तो पण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल। आणि त्या दिवशी होळी असल्यामुळे माझ्या वहिनीने पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक करून ठेवलेला आम्ही जाईपर्यंत। फक्त पापड तळायचे आणि भजी करायचे राहिले होते। वहिनीने बटाट्याची भजी केले होते, खूप छान झालते। त्यानंतर आम्ही सर्वजण मिळून जेवायला बसलो। महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पुरणपोळी नेहमी दुधात कुस्करूनच खायला खूप छान लागते आणि त्यावरती तुपाची धार। तूप नाही टाकलं तरी चालतं, पण पुरणपोळी शक्यतो कुस्करूनच खाल्लेली चवीला लागते। आणि त्याला तोंडी लावायला येळवणीची आमटी, कोण कोण त्याला कटाची आमटी पण म्हणतात। अशा प्रकारे आम्ही सर्वांनी जेवण केलं मिळून। जेवण झाल्यानंतर आम्ही घराच्या पाठीमागे असलेल्या झाडाखाली जाऊन बसलो होतो। तर हे तोतापुरी आंब्याचे झाड आहे। याला जर त्या वर्षी खूप आंबे लागतात। गेल्या वर्षी तर याला एवढे आंबे लागलेले की हे झाड असे खाली पूर्ण पडून गेलतं। तर JCB बोलवून ते झाड उभा केला आणि त्याला खाली खूप अशी माती लावली, त्यामुळे हे झाड परत अजून नव्याने आल्यासारखं आलंय। आणि या वर्षी पण किती आंबे लागलात। झाडाखाली बसल्या बसल्या आमचे उद्योग सुरू झाले। अशा पद्धतीने कुणी कुणी कैऱ्या कापून खाल्ल्यात ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि याची थोडीशी रेसिपी आहे, ती पण तुम्ही नक्की पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही पण बनवा। आणि अशा पद्धतीने कुणी कुणी चिंचा बनवून खाल्लेत ते पण मला कमेंट करून सांगा। अशा प्रकारे ह्या चिंचा रात्रभर भिजत ठेवायच्या, थोडंसं दूध आणि मीठ टाकून त्यामध्ये, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या चिंचा खायच्या, खूप छान लागतात। त्यानंतर 6 वाजता आमची होळी पेटवण्याची तयारी सुरू झाली। आम्ही कशा प्रकारे होळी पेटवण्याची तयारी केली याचा पूर्ण व्हिडिओ मी बनवला आहे। आणि त्यानंतर होळी पेटवल्यावर एक मोठा अनर्थ घडला असता, तो काय घडला असता याचा पूर्ण व्हिडिओ पण मी बनवला आहे। त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि माझ्या या शीतलची दुनिया या यूट्यूब चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझे अजून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येतील। तसेच लाईक, कमेंट आणि शेअर पण नक्की करा। धन्यवाद।